आता उद्या सर्वात मोठा उत्सव संत सेवालाल महाराजांच्या जयंतीचा बदलापूरमध्ये होणार आहे. सगळी तयारी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे. पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. काय सांगाल उद्याच्या आयोजनाबद्दल? बघा, सर्वप्रथम सगळ्यांना सेवालाल जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जगद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या 227व्या जयंतीनिमित्त आपण भव्य अशी पायी दिंडी रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ही जयंती म्हणजे फक्त जयंती नसून बंजारा समाजाची सांस्कृतिक परंपरा आणि एकतेचं दर्शन घडवणार आहे. संत सेवालाल महाराज नेहमी म्हणतात की समाजाचा जर विकास करायचा असेल, समाजात जर परिवर्तन घडवायचं असेल तर एकता खूप महत्वाची आहे. संत सेवालाल महाराज नेहमीच सत्य, धर्म, सेवा आणि एकतेचं घोषणा दिलेल्या आहेत. मला ह्या 15 फेब्रुवारी या पवित्र दिवशी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ ठाणे जिल्हाध्यक्ष, माझे उपाध्यक्ष राजू दादा, सचिव सुनील दादा, अजून माझे खजिनदार राजू काका राठोड, प्रवक्ता सूर्यकांत भाऊ राठोड या सगळ्यांकडून व माझ्या पूर्ण बंजारा समाज बंजारा टीमकडून, ऑल इंडिया टीमकडून जयंतीचं नायक, कारभारी, लहान मुलं, जेवढे पण लोक आहेत त्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की या कार्यक्रमात उपस्थिती दाखवावी. आपली उपस्थिती संत सेवालाल महाराजांबद्दल आदर, समाजाबद्दलची एक सामाजिक जबाबदारी आणि येणाऱ्या पिढीसाठी आपण एक आहोत हे दर्शवण्याचा एक हा सुवर्ण क्षण आहे. या कार्यक्रमात आपण महिलांसाठी खूप एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये असणार आहेत की काही महिला डान्स करणार आहेत, परंपरा आपलं दाखवणार आहेत. परंपरा म्हणजे बंजारा समाजाची जी काही परंपरा आहे ती आपण दर्शवणार आहेत, त्याच्यामध्ये दाखवणार आहेत. आणि त्यात आपण महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवलेला आहे. सुरुवातीपासून बोलू म्हटलं तर आपण रॅली जी काढतोय ती गांधीनगर बसस्टॉपपासून वीर सावरकर मार्गे जो ब्रिज आहे, ओव्हरब्रिज मार्गे, त्याच्यानंतर जो आपण आमदार जुनी नगरपालिका, आमदार मिसळ आणि त्यानंतर मराठी शाळापर्यंत आपण 6-6:30 दरम्यान पोहोचणार आहोत. रॅली साधारण 4 वाजता 3:30-4 वाजता आपली सुरुवात होईल. याच्यामध्ये बरेचसे आपण प्रमुख पाहुणे यांना इन्व्हाइट केलेले आहेत. बरेचसे प्रमुख पाहुणे त्याच्यामध्ये येणार आहेत. फक्त एवढंच हात जोडून विनंती करतो की या कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि ह्या कार्यक्रमाची मजा घ्या. बंजारा समाज काय असतो, बंजारा समाजाची परंपरा काय असते, बंजारा समाजाची म्हणजे एक परंपरा जे काय आहे तुम्हाला बघायला भेटेल. मी तमाम बदलापूरकरांना आवाहन करतो या कार्यक्रमात या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. समाजातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय विविध क्षेत्रात जे मान्यवर आहेत त्यांचाही सत्कार आपल्या माध्यमातून येस आपण त्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या बंजारा समाजामध्ये जे कोणी लोक या समाजासाठी जे कामं केलेले आहेत त्या सामाजिक, राजकीय किंवा क्रीडा क्षेत्रातली जे कोणी लोक असतील त्यांचा आपण त्याचा सत्कार करणार आहोत. प्रमुख पाहुणे म्हणून बरेचसे आपण राजकीय मंडळी आहेत आपल्या समाजाचे, जे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप सारे काम केलेले आहेत, असे बरेचसे लोक येणार आहेत. आपण प्रत्येकांचे तिथं सन्मान करणार आहोत. दादा, काल एक धक्कादायक प्रकार घडलेला, बरोबर. त्याच्यानंतर संपूर्ण समाज जागा झालेला, बॅनर फाडण्यात आला, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेले, त्या पोरांनी माफी मागितली. काय नेमकं घडलेलं आणि समाजाच्या आता भूमिका काय? बघा, बंजारा समाज हा नेहमीच दयाळू आणि एकदम मनमोकळेपणाने राहणारा आहे. शांत आणि कष्टाळू समाज आहे आमचा. आम्ही कोणाला त्रास देत नाहीत आणि पण आम्हाला जर कोणी त्रास दिला तर आम्ही सहनही करत नाही. पण कालचा जो प्रसंग होता तो म्हणजे मुद्दामून केलेली ती घटना नव्हती, चुकून झालेली ती घटना होती. त्याच्यामुळे त्या प्रशासनाने नितीन पाटील साहेब आणि मुख्याधिकारी साहेबांच्या सहकार्याने त्या समोरची व्यक्ती येऊन जर आपल्या बंजारा समाजाची जाहीर माफी मागितलेली, त्याच्यामुळे आमचा समाज एक मनमिळावू आणि दयाळू आहे. त्याच्यामुळे मोठ्या मनाने त्या समोरच्या व्यक्तीला माफ केला. त्याच्यामुळे हा विषय काय आम्ही घेतला नाही अजून. आपल्या संस्कृतीमध्ये पालखीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. उद्याही पालखी निघणार आहे. कसं पालखीचं स्वरूप असणार आहे, कुठून रूट असणार आहे? पालखी पण असणार आहे दादासाहेब आपल्या ह्याच्यामध्ये, आणि आपण रथ पण बुक केलेला आहे. रथने पण आपली सेवालाल महाराजांची मिरवणूक निघणार आहे. बस स्टॉप गांधीनगर पासून साईकृपा हॉस्पिटल जो सर्कल आहे तिथून तर ब्रिज मार्गे
आपण मराठी शाळेपर्यंत पोहोचणार आहोत. साधारण 6-6:30 प्रचंड जनसमुदाय असणारे उद्याच्या कार्यक्रमामध्ये. खूप लोकांमध्ये उत्साह आहे, खूप म्हणजे खूप. तर त्याच्यामुळे तुम्ही पण या, तुम्ही बघणारच आहेत त्या सगळ्या गोष्टी. बंजारा संस्कृती उद्या बदलापूरकरांना अनुभवता येणार आहे, त्याविषयी थोडक्यात आणि लोकांना काय आव्हान असेल उद्या इथे येण्यासाठी? माझं फक्त एकच आव्हान आहे की आमचा समाज कसा, आमचा समाज तर येणारच आहे. मला फक्त बदलापूरकरांना दाखवायचं आहे की तुम्ही या, आमची संस्कृती बघा, आमचं कल्चर बघा. उद्या तुम्हाला लाईव्ह बघायला भेटेल त्या सगळ्या गोष्टी. आमचा पहिनावा जो असणार आहे, आमचा जो कल्चर आहे बंजारा समाज आहे, ते तुम्हाला उद्या बघायला भेटणार. जय शिवलाल. उद्या जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होतोय, कशा प्रकारे तयारी पोहोचलेली आहे? जय शिवलाल, जय श्रीराम. आम्ही दरवर्षी जयंती साजरी करतो, जेणेकरून आमच्या समाजाला सांस्कृतिक आणि शिवलाल महाराजांच्या त्यागाची माहिती मिळावी. माहिती मिळावी. शिवलाल महाराजांनी 18व्या शतकात पर्यावरण रक्षण, व्यसन मुक्ती आणि शाकाहाराचा संदेश दिला होता. आजच्या काळात त्याचे विचार जास्त गरजेचे आहेत. या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण समाज एकत्र येतो आणि सामाजिक सालोखा जपण्याचा प्रयत्न करतो. शिवलाल महाराज हे केवळ बंजारा समाजाचे नव्हे तर आमच्या अवघ्या बंजारा समाजाचे नव्हे तर अवघ्या जगाला पर्यावरण रक्षणाचा आणि अहिंसेचा संदेश देणारे पहिले थोर संत होते. आजच्या व्यसनाधीन काळात महाराजांनी सांगितलेले व्यसन मुक्ती ही काळाची गरज आहे. आम्ही या जयंतीच्या माध्यमातून महाराजांचे विचार आणि आपली गौरवशाली बंजारा संस्कृती घराघरात पोचवत आहोत. या उत्सवामुळे आमच्या तरुण पिढीला त्यांचा इतिहास आणि कर्तव्याची जाणीव होते. जय शिवलाल. प्रवक्ते बोलतील. तर उद्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे, सगळी तयारी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. समाज बांधवांमध्ये उत्साह पाहायला मिळतो, थोडक्यात काय सांगा? प्रथमतः जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो आपला रिपोर्टर या न्यूज आपली बातम्या असतात. कारण काही समाजामध्ये घडलं तर पहिल्यांदाच आपले न्यूजवाले आमच्यापर्यंत पोहोचतात, नंतर प्रशासन येतं. कालच्या घडलेल्या घटनेनंतर पहिला कोणी प्रमुख आमच्या आले असतील तर न्यूजवाले आले. कारण यांच्यामुळे आमचे जे प्रश्न असतात ते मार्गी लागण्यासाठी न्यूजवाले जे आपले रिपोर्टर असतात, जे आमचे बांधव असतात, ते तुरंत आमच्या इथं आले आणि त्या प्रश्नाला तिढा लावून पूर्ण करण्यासाठी तुमचा खूप मोठा हात आहे. म्हणून तुम्हाला प्रथमतः पहिले धन्यवाद करतो. आमच्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघ तसेच आमचे सकल बंजारा समाज बदलापूर शहर त्यांच्याकडे तुमचे आभार मानतो. कारण तुम्ही काल नसते तर हा विषय लवकर सुटला नसता. तर प्रथमतः आपल्या न्यूज आपणच नाही, सर्व न्यूज चॅनल असतात, सर्वांना आपण विनंती की प्रत्येक समाजाचे असे प्रश्न असतात ते पुढे नेण्यासाठी तुम्ही मदत करता. आणि उद्याचं जर तुम्ही म्हणाल तर ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची ठाणे जिल्हा कमिटी तसेच बंजारा समाज व तसेच बदलापूरमध्ये सकल बंजारा समाजामधील प्रामुख्याने सांगण्यासारखं असं आहे की हा विशिष्ट या जयंतीमध्ये काय होणार आहे. विशिष्ट असं आहे की बदलापूरमधील 8 ते 9 तांडे आहेत. आज सकल बंजारा समाज जे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत व तसे आमचे उपाध्यक्ष जे सेक्रेटरी आहेत, जसे सचिन भाऊ आहेत, तसे राजू दादा, सुनील दादा यांनी प्रामुख्याने या जयंतीत काय केलेलं आहे. कार्यक्रम तर 100% होणार, जयंती तर होणारच आहे. पैठणी ठेवले, नट ठेवले, सगळं काय होणार. पण याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला निदर्शनात येईल, आजपर्यंत बदलापूर अशी कधी गोष्ट घडली नाही. सगळे तांडे मिळून, सगळे तांड्याचे प्रमुख, सगळे तांड्यातले व्यक्ती, सगळे तांड्याचे नायक कारभारी उद्याच्या या कार्यक्रमाला एकजूट होणार आहेत. एकजुटीची ताकद ही उद्याच्या याच्यामध्ये दिसणार आहे. म्हणून ही जयंती खूप वेगळी आहे. या जयंतीचं सांगाल तर तुम्ही पहिल्यांदा या बदलापूरच्या इतिहासात अशी नोंद होईल की पहिल्यांदा अशी जयंती होत आहे. सर्व तांडे, सर्व नायक यांचे मतभेद विसरून, पक्षपात विसरून, त्यांची एकमेकातली भांडणं विसरून उद्या एकत्र येणार आणि आपल्या महाराजांचा जो संकल्प होता सगळ्यांनी एक राहा, एकजुटीने राहा, आपली ताकद वाढवा. आपल्या प्रशासन असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, सगळ्या क्षेत्रामध्ये एकत्र राहाल तर तुम्ही पुढे जाल, नाहीतर कधी पुढे जाऊ शकत नाही. हा संदेश उद्या देण्यासाठी ही जयंती आणि हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमाचा हाच मुख्य उद्देश आहे. एकत्र या, एकजूट राहा, एक ताकदीने राहू, हाच उद्देश या जयंतीचा आहे. आणि आपले उद्या तुम्हाला विनंती आहे, सगळे न्यूज चॅनल यांना पण व तसेच आपले प्रशासकीय लोकप्रतिनिधी, तुम्ही जेवढे वेगळ्या वेगळ्या समाजातील लोकांना पण विनंती आहे,
तुम्ही आवर्जून या कार्यक्रमाला भेट द्या, या कार्यक्रमाची शोभा वाढवा, तुम्ही पण या. धन्यवाद. एवढं बोलून माझा 2 शब्द संपवतो. जय श्रीराम, जय सेवालाल. सर थोडक्यात काय सांगाल, उत्सुकता शिगोला पोहोचलेली आहे, पत्रकार परिषद समाजाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. जय सेवालाल, मी राजू राठोड आहे आणि माझा विनंती आहे की आपल्या समाजाच्या यांना माझ्याकडनं कळकळीत विनंती आहे की सर्वांनी म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात जमा व्हावे आणि आपलं जे आपलं हे आहे सादर करावं आहे, कार्यक्रम सादर करून दाखवायचा आहे आपल्याला. हीच आपली विनंती आहे. संस्कृती वगैरे सर्व दाखवायचं आहे. जय सेवालाल. राजू दादा.